महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. मे महिन्याची सुट्टी, आनंदाचा क्षण आणि अचानक काळाने घातल्याने नाशिकच्या कश्यपी धरणावर सहलीसाठी गेलेल्या ठोंबरे कुटुंबावर काळाने आघात केला. यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरलाय. मखमलाबाद नाका परिसरातील रहिवासी असलेल्या ठोंबरे कुटुंबाचा सुट्टीचा आनंद क्षणात मातीत मिसळला असून दरोदर महिलेसह तब्बल 4 बुडून मृत्यू झाला आहे. ठोंबरे कुटुंब आणि त्यांचे शेजारी उन्हाळी सुट्टीनिमित्त कश्यपी धरण परिसरात फिरायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने 4ही जण पाण्याचे बळी ठरले. मृतांमध्ये सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे या दाम्पत्याचा समावेश असून सोबत असलेले 2 शेजारील लहान मुलेही दगावली आहेत. मृत रोहिणी ठोंबरे या गरोदर होत्या. या बातमीने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये. एकीकडे मृत्यूचे तांडव सुरू असतानाच एका 2 वर्षांच्या चिमुकलीच्या नशिबाने तिला जीवदान दिले. एका सतर्क महिलेने ही चिमुकली पाण्याकडे जात असल्याचे पाहून वेळीच धाव घेतली आणि तिचा जीव वाचवला. अन्यथा या दुर्घटनेची तीव्रता आणखी भीषण बनली असती. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सध्या परिसरात शोककळा पसरली आहे. धरणासारख्या धोकादायक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून जाणे किती महागात पडू शकते याचे धक्कादायक उदाहरण समोर आलंय. प्रशासनाने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केलंय. महाराष्ट्र बुलेटिनसाठी विजय बागुल, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.